नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. मराठा आरक्षण हायकोर्टामध्ये टिकेल का, हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वच समाजाला पडलेला आहे. हे जे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे 16% वेगळं आरक्षण, त्यात पुन्हा सवर्णांचं 10% आरक्षण, त्यामुळं राज्यातल्या आरक्षणाची टक्केवारी ही 78% पोहोचलेली आहे. म्हणूनच आजपासून मुंबई हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणावरती बाजूनं आणि विरोधातल्या अशा सर्वच याचिकांवर जी अंतिम सुनावणी सुरू झालेली आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 3 दिवस आजपासून ही सुनावणी होणार आहे. आज याचिकाकर्त्यांचं म्हणणं हे माननीय हायकोर्टानं ऐकून घेतलं. त्यानंतर उद्या सरकारी वकील राज्य सरकारची बाजू मांडणार आहेत. सरकारच्या वतीनं देशातले ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे सरकारची बाजू मांडणार आहेत. मराठा समाजाचं जे आरक्षण भाजप सरकारनं 16% दिलेलं आहे ते कसं योग्य आहे अशी बाजू ते मांडणार आहेत. पण त्याच वेळी आज जी सुनावणी झाली त्यामध्ये याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केला. खास करून जी पहिली याचिका आहे जयश्री पाटील यांची, त्यांच्या वतीनं त्यांचे वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाचं जे आरक्षण राज्य सरकारनं दिलेलं आहे 16% हे बेकायदेशीर आहे, अशी तरतूद घटनेमध्ये नाही. कारण देशात आरक्षणाची मर्यादा ही 50% आहे आणि त्या 50%च्या मर्यादेच्या वर जर का कोणतं आरक्षण दिलं जात असेल तर ते बेकायदेशीर आहे असा दावा त्यांनी केला. इतकंच नाही तर याचिकाकर्त्यांच्या वतीनं असंही सांगण्यात आलं की न्यायमूर्ती MG गायकवाड आयोग म्हणजेच राज्य मागासवर्ग आयोगाचं जी स्थापना झाली त्याच्या वैधतेला घेऊन आक्षेप घेण्यात आला, आव्हान करण्यात आलेलं आहे. तसंच मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे असं राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल म्हणतो आहे. तर मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला कसा? इथून पुढे कदाचित सुनावणीमध्ये हेही येईल की शैक्षणिक सोडा, आर्थिक सोडा, पण सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला कसा? त्याच वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं असंही म्हणण्यात आलं की जर का राज्य मागासवर्ग आयोगामध्ये असं म्हटलेलं आहे अहवालात की मराठा आणि कुणबी समाज एकच आहे, तर मग मराठा समाजाला वेगळं 16% आरक्षण का? असे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यावरती सारासार दोन्ही बाजूंकडनं युक्तिवाद होणार आहे. उद्या सरकारची बाजू सुद्धा ऐकायला मिळणार आहे. पण प्रश्न तोच आहे की खरंच मराठा समाजाला दिलेलं 16% आरक्षण हायकोर्टाच्या कसोटीवरती टिकेल का? त्यावरच आपल्यालाही चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत या खटल्यातले एक प्रमुख याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे आहेत, ज्यांनी ओबीसी आरक्षणाला चॅलेंज केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत ओबीसी याचिकाकर्ते सुद्धा आहेत, मंगेश ससाने पुण्याहून. याशिवाय आपल्यासोबत नागपूरहून नागेश चौधरी आहेत, जे ओबीसीचे नेते आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे आहेत. याशिवाय आपल्यासोबत थोड्याच वेळात ब्राह्मण अस्मिता मंचाचे गेल्या खटल्याच्या वेळी म्हणजे 2014च्या आधी जे आरक्षण काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं मराठा समाजाला देऊ केलं होतं हेच होतं ते 16%, तेव्हा खुल्या वर्गाकडून ज्यांनी याचिका दाखल केली ते दिलीप अलोनी सुद्धा असणार आहेत. तसंच आपल्यासोबत राजेंद्र कोंडरे जे मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव आहेत, त्यांची सुद्धा याचिका या खटल्यामध्ये आता आहे, ते सुद्धा येणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय ती बाळासाहेब सराटे यांच्यापासून. बाळासाहेब सराटे, आज अंतिम सुनावणी मुंबई हायकोर्टामध्ये सुरू झालेली आहे. 3 दिवस ही सुनावणी चालणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे आहे. कारण का की मराठा समाज आणि मराठा समाजाच्या विरोधात जे इतर समाज आहेत म्हणजे दोन्ही बाजूंनी ज्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्यावरती जो युक्तिवाद होतो आहे, सरकारकडनं आधी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हायकोर्टात सादर झाला, त्यानंतर राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर झालं. दोन्हींमध्ये म्हणजे अहवालात आणि प्रतिज्ञापत्रात विरोधाभास अनेकांना दिसतो आहे, कॉन्ट्राडिक्शन दिसतंय आणि त्यामुळं सर्वांचं लक्ष यासाठी लागलेलं आहे की या खटल्यात जे काही होईल त्याचे पडसाद इतरत्र सुद्धा उमटणार आहेत. म्हणजे
जर का मराठा आरक्षण फसलं तर मग सवर्णांचं आरक्षणही फसू शकतं, किंवा तुम्ही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज केलेलं आहे, त्यामध्ये ज्या जाती आलेल्या आहेत त्यांना चॅलेंज केलेलं आहे, तुमचं म्हणणं ऐकलं गेलं तरी काहीतरी बिघडू शकतं. म्हणजे ही जी सुनावणी आहे ती अनेक अर्थानं महत्वाची आहे. म्हणूनच तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो, याचिकाकर्ते असले तरी विचारतो, आज हायकोर्टासमोर काय काय झालं, हायकोर्टानं काय काय ऐकून घेतलं, कोणी काय आक्षेप घेतले? आशिषजी, आज मुख्य हायकोर्टासमोर मागच्याच सुनावणीमध्ये ठरल्याप्रमाणे याचिकाकर्ते जे विरोधक आहेत त्यांच्या बाजू मांडण्याला सुरुवात झाली. साहजिकच आदरणीय सदावर्ते साहेबांची याचिका सगळ्यात आधी दाखल झालेली असल्यामुळे या खटल्याला जयश्री पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असाच खटला म्हटलं जाईल. त्यामुळे ॲडव्होकेट सदावर्ते सरांनी आज त्यांची पूर्ण बाजू मांडलेली आहे. याच्यामध्ये आपण जे म्हणताय की उद्या सरकारचे वकील बाजू मांडणार आहे अशी परिस्थिती नाही. उद्या आज सदावर्ते सरांनी बाजू मांडलेली आहे. त्याच्यात काय म्हटले ते मी पुढच्या टप्प्यात सांगतो. त्याच्यानंतर त्यांचं बाजू मांडून झाल्यानंतर याचिकाकर्ते विरोधक जे आहेत त्यांच्या वतीनेच दातार वकील जे खास मद्रासहून इकडे आलेले आहेत सुनावणीसाठी, त्यांनी त्यांची बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे. त्यांची बाजू बऱ्यापैकी मांडून झाली. उद्याही त्या अर्धी त्यांची बाजू मांडणार आहेत. त्यानंतर आदरणीय श्रीहरी आने सरांची बाजू मांडायची आहे. त्यानंतर प्रदीप संचेती सर जे आहेत तेही बाजू मांडणार आहेत. किमान श्रीहरी आने सर आणि प्रदीप संचेती सरांची तरी अजून विरोधकांच्या वतीने बाजू मांडायची बाकी आहे. आणि कदाचित उद्या आणि परवा दोन्ही दिवस विरोधकांनाच दिला जाऊ शकतो, कारण न्यायालयाने भूमिका घेतलेली आहे की सविस्तर सुनावणी द्यायची आहे. आणि समोर आमच्या जे बोलणं झालेलं आहे, मुकुल रोहतगी सरांनी असं विचारलं की बाबा हे किती दिवस, तर ते म्हणले की जेवढा गरज लागेल तेवढा वेळ दिला जाईल. त्यामुळे पुढच्या आठवड्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. आणि मला असं वाटतं की ॲट दी मोस्ट सोमवारपासून सरकारची बाजू मांडायला आणि त्यानंतर जे आम्ही सगळे याचिकाकर्ते आहोत आमची बाजू न्यायालय ऐकून घेईल अशी साधारण एकूण रचना या सुनावणीची दिसून येते. याच्यामध्ये आज म्हणजे मी तुम्हाला थोडा अडवतो आणि काही गोष्टी स्पष्ट करतो. म्हणजे हायकोर्ट मांडलेला आहे. हायकोर्टाचं असं म्हणणं आहे का की कितीही दिवस लागले, म्हणजे 3 दिवसाच्या वरही कालावधी गेला तरी चालेल, पण सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊ? बिलकुल, माननीय न्यायालयाने ही भूमिका घेतलेली आहे. हा विषय महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समाजाचा विषय आहे. 3.5-4 कोटी लोकांचा याच्यात हितसंबंध गुंतलेले आहेत. आणि नव्हे, देशात एक दिशादर्शक असा हा खटला चालणार असल्यामुळे माननीय न्यायालयाने याच्याबद्दल फार व्यापक आणि दूरदृष्टी ठेवून भूमिका घेतलेली आहे. आणि जे जे कोणी याच्याशी संबंधित स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्याचं म्हणणं मांडून झाल्यानंतरच माननीय न्यायालय याच्याबद्दल निर्णय देणार आहे. त्यामुळे कुठलीही काटछाट या सुनावणीमध्ये होणार नाही असं एकूण तरी आजच्या एकूण राग रंगावरून दिसून आलेलं आहे. आता याच्यानंतर माननीय सदावर्ते सरांनी जी बाजू मांडलेली आहे, फार दिवसभर चुकीच्या बातम्या समोर येत आहेत. मुळात पहिला आक्षेप या याचिकेतला घेण्यात आलेला आहे सदावर्ते सरांकडून की 50% वरचे हे आरक्षण आहे आणि त्यामुळे हे घटनेला धरून नाही. हा मुद्दा त्यांनी खूप अनेक उदाहरणं देऊन मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग जर 50% वरचं आरक्षण आहे, त्याच्यापूर्वी त्याने एक मुद्दा उचलला आणि तोही अतिशय समोर आला पाहिजे, तो येत नाहीये. तो म्हणजे त्यांनी असं म्हटलं की आता नवी घटना दुरुस्ती जी ऑगस्टमध्ये झालेली आहे त्यानंतर नॅशनल बॅकवर्ड कमिशन हे खारिज करून त्याच्याऐवजी दुसरा कायदा आला आणि जे काय सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या वर्गांचा आरक्षणाचा विषय जो संसदेकडून राष्ट्रपती मार्फत व्हायचा आहे, त्यामुळे इथल्या राज्यातला आयोग आपोआपच खारिज झालेला आहे. इथल्या राज्यातला जो राज्य मागासवर्ग आयोगाचा कायदा आहे तोही आपोआपच रद्द झालेला आहे. ही भूमिका त्यांनी पहिल्यांदा मांडलेली आहे. मग इतके जर ते त्यांना खात्रीलायक वाटतं की आपोआपच रद्द झालेला आयोग आहे आणि आपोआपच राज्य मागासवर्ग कायदा रद्द झालेला आहे, तर त्यांना पुढच्या गोष्टी सांगायची गरजच नव्हती. तरी पण त्यांनी पुढचा मुद्दा उचलला तो 50%चा, की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, ते घटनाबाह्य आहे. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं दिली. मग एवढे 2 उदाहरणं जर पुरेसे होते ते त्यांना खूप जर आत्मविश्वास असेल तर त्याच्यानंतरचा विषय घ्यायची गरज नव्हती. परंतु मध्येच आदरणीय आने सरांनी याचिकाकर्त्याच्या वतीने एक चांगलं बोल्ड स्टेटमेंट केलं
ते म्हणले मागासलेपणा आणि आयोगाचा अहवाल याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. आम्ही आमच्या घटनात्मक मुद्दा 50% वरचा विषय आणि घटना दुरुस्त्या ज्या झालेल्या आहेत त्याच्या संदर्भातच जास्ती बाजू मांडू इच्छितो. त्याला सदावर्ते सरांनी छोटा आक्षेप घेतला, पण याचिकाकर्त्यांनी त्यांना सपोर्ट केल्यासारखं दिसून आलेलं आहे. म्हणजे मुख्यतः आयोगाच्या अहवालावर फारसा आक्षेप याचिकाकर्त्यांच्या कडून नाही. फक्त मला या ठिकाणी नमूद करायचं नाही नाही नाही, मी तुम्हाला अडवतोय. या ठिकाणी बाळासाहेब सराटे, बाळासाहेब सराटे, आणि ऐका ना ऐका ना ऐका ना, बाळासाहेब सराटे, ऍडव्होकेट श्रीहरी अने हे ज्या याचिकेसाठी आपली बाजू मांडतायत, युक्तिवाद करतायत, ती याचिका तरी नेमकी काय? तिनं मराठ्यांच्या शैक्षणिक मागासलेपणावरती आक्षेप घेतलेला ती याचिका आहे का? नाही नाही, याच्यामध्ये श्रीहरी अने सरांची याचिका मुख्यत्वे शैक्षणिक आरक्षण जे दिलं गेलंय मराठा समाजाला ते खूप जास्तीचं आहे, 50% वरचा आहे आणि त्यांनी शैक्षणिक आरक्षणाच्या संदर्भातच फक्त आक्षेप घेतलेले आहेत. यातला एक महत्वाचा मुद्दा फक्त सांगितला पाहिजे की श्रीहरी अने सरांनी याचिकाकर्त्याच्याकडे सगळ्यांना हात करून सांगितलेलं आहे की आमचा आयोगाच्या अहवालावर फारसं काही म्हणणं नाही, त्यानुसार सगळ्यांनी त्याला साधारण अनुमती दर्शविलेली आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी की सदावर्ते सरांनी जे शिवाजी महाराजांबद्दल बोललं त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये माननीय न्यायमूर्ती गायकवाड साहेब हे अत्यंत जबाबदार महाराष्ट्राचे नागरिक आणि न्यायमूर्ती राहिलेले गृहस्थ आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल स्वतःच्या पदार्थ एकही वाक्य वापरलेलं नाही. राज्य शासनाने 5 डिसेंबर 2016 रोजी जे अफिडेव्हिट सादर केलेला आहे हायकोर्टामध्ये त्यातले जे काही संदर्भ होते जे त्यांच्या समोर पाठविण्यात आलेले होते त्याचा फक्त त्यांनी पुनरुद्धृत केलेला आहे. त्यांनी स्वतःचं काही मत मांडलेलं नाही आणि त्या विषयावर जर वेळ असेल तर मी नक्की चर्चा करीन. परंतु आज जे झालेलं आहे याच्यावरून मराठा समाजाने ना उमेद व्हावं अशी काही परिस्थिती मला दिसून आलेली नाही. एकंदरीत जे 3 मुद्दे समोर आलेले आहेत सदावर्ते साहेबांच्या याच्यातून, जी घटना दुरुस्ती ऑगस्ट मध्ये झालेली आहे त्याच्यानुसार राज्य मागासवर्ग आयोग कायदा आणि राज्य मागासवर्ग आयोग हे दोन्ही रद्द झालेले आहेत. हे त्यांचा एक मुद्दा आहे, त्यामुळे ते आरक्षण देणं त्यांना शक्य नाही. दुसरा मुद्दा असा की 50% वरचं आरक्षण देणं शक्य नाही. तिसरा मुद्दा असा की आयोगाचा अहवाल बोगस वगैरे म्हणणं हे राजकीय स्टेटमेंट झालं, तो काही फार नाही. 50% आणि त्या घटना दुरुस्तीचा संदर्भ हा एक मेजर इश्यू आजच्या सुनावणीचा एक महत्वाचा घटक आहे असंच म्हणावं लागेल. आणि दातार साहेबांनी सुद्धा 50% वरचं आरक्षण याच्यावरच भाष्य केलेलं आहे, फारसा वेगळा मुद्दा घेतलेला नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये काही बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यातली महत्वाची बाब जी आता बाळासाहेब सराटे यांच्या उत्तरातून आलेली आहे आणि त्यावरतीच याचिकाकर्त्यांचा फोकस दिसतोय, त्याबाबत राज्य सरकार प्रतिज्ञापत्रात असं म्हणतंय की राज्य घटनेत 50% आरक्षणाची मर्यादा अस्तित्वात नाही. हे राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र म्हणतंय. राज्य घटनेत 50% आरक्षणाची मर्यादा अस्तित्वात नाही. सुप्रीम कोर्टाचा इंदिरा साहनी प्रकरणाचा जो निकाल आहे हा केंद्रीय नोकऱ्यासाठीच्या आरक्षणाबाबत होता. तसंच पुढे असंही म्हणतायत की इंदिरा साहनी प्रकरणातील निकालाचा राज्यातील आरक्षणाशी संबंध नाही. त्यामुळं हे जे 50% आरक्षण जे आहे ते इंदिरा साहनी खटल्यातून ती आरक्षणाची मर्यादा आलेली आहे, ती राज्य घटनेनं घालून दिली नाही असं राज्य सरकार प्रतिज्ञापत्रात म्हणतं आहे. त्यावरती दिलीप अलोनींना आक्षेप आहे. दिलीप अलोनी सर, इंदिरा साहनी खटल्यामध्ये जे निर्णय होते ते सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि राज्य सरकार दोघांना लागू होते. त्याच्याचमुळे बॅकवर्ड कमिशन कायदा सेंट्रल गव्हर्नमेंट करता आला आणि त्याचप्रमाणे राज्य सरकार करता आला. त्यामध्ये फंडामेंटल राईट्स जे आहेत, मूलभूत हक्क जे आहेत ते आणि सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड लोकांची प्रोग्रेस या दोघांचा कसा संगम होण्याकरता ती 50%ची मर्यादा सुप्रीम कोर्टाने घातलेली आहे. कारण त्यावेळी मंडल आयोगामुळे हजारो तरुण लोक रस्त्यावर आले होते, कित्येकांनी आत्मदहन केलं होतं, म्हणून तो एक तऱ्हेचा कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला होता. पण जेव्हा घटनेत काही नसतं आणि सुप्रीम कोर्ट त्यावर निर्णय देतं, मला वाटतं आर्टिकल 141 प्रमाणे, तेव्हा तो कायदा मानला जातो आणि तो तेव्हाच दूर होतो जेव्हा पार्लिमेंट नवा कायदा बनवतं तेव्हा.
यावेळी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास करता घटना दुरुस्ती झालेली आहे आणि त्याचा कायदा सुद्धा झालेला आहे. 16 हो, आणि 7 राज्यांनी त्याला मान्यता दिल्यामुळे तो आता भक्कम झाला आहे. आणि ते जे 2 कलम होते 15 आणि 16 त्याच्या अंडर जे होते ते एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड लोकांकरता होतं. घटनेमध्ये त्याची तरतूद होती. पण आता या नव्या 102 नंबरच्या अमेंडमेंटमुळे जे लोक इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे, ज्यांना संधी मिळत नाहीये त्यांच्या गरिबीमुळे, त्यांनाही मिळावी म्हणून ते 102 आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळं काही ते ठीक आहे. कोर्टात भरणार मंगेश नाही. ससाने, मला खरं तर तुमच्याकडे यायचं होतं. मंगेश ससाने हे ओबीसी याचिका करते आहेत, त्यांची सुद्धा याचिका आहे. मंगेश ससाने न्यायमूर्ती MG गायकवाड आयोग म्हणजेच राज्य मागास वर्ग आयोग या आयोगाच्या वैधतेला घेऊन आव्हान दिलं गेलेलं आहे. याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की या आयोगाची नेमणूकच अवैध आहे किंवा त्याची वैधता पटणारी नाही. तर ती का? मुख्यतः मला आशिषजी असं सांगायचं आहे की ह्या सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक तर त्यांनी 4 वर्ष लावली, 58 वर्षे काढले. एक तर त्यांनी जे आरक्षण दिले त्याला आमचा स्वागतच आहे गरीब मराठा मुलांसाठी. पण एक जर त्या आयोगाच्या जे गठन केलंय, जर त्याची जी पद्धत बघितली तर आतापर्यंत मला वाटतं की भारतामध्ये कोणत्याही मागासवर्ग आयोगाने आउटसोर्सिंग केलेलं नाही, प्रायव्हेट संस्थातर्फे सर्वेक्षण केलेलं नाही. तर राज्य सरकारने एक बार्टीला अशा प्रकारचं एक पत्र लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की या संस्थांचं कोणतीही ई निविदा प्रक्रियेचा अवलंब न करता या संस्थांकडून काम करून घ्या आणि प्रत्येक संस्थेला 10 लाख रुपये सरकारतर्फे याच्यासाठी द्या. तर एकंदरीत आणि याच्यामध्ये असं होतंय की जे हे होते याचिकाकर्ते होते की जे म्हणाले की मागासवर्ग आयोगाकडे हा विषय देण्यात यावा, त्यांच्याच संस्थेला हे काम दिलेलं आहे. त्यामुळे हे सुरुवातीलाच इथूनच हे सुरुवात होती. आणि त्यानंतर बाळासाहेब सराटे आपल्या सोबत आहेत. बाळासाहेब सराटे, मी वाट बघत होतो, संधी बघत होतो, कोणीतरी आक्षेप घेईल. तुमच्या संस्थेला काम मिळालं आणि तुम्हीच याचिका दाखल करता. आशिषजी माझा त्यांचा मुद्दा पूर्ण झाला. या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून घेणार आहे. ससाने पूर्ण करा, मुद्दा पूर्ण करा. नक्की. हा, माझा मुद्दा असा आहे की सरकारला ह्या गोष्टी दिसत नव्हत्या का? मग सरकारला जाणून बुजून अशा चुका करायच्या होत्या आणि जेणेकरून हा मुद्दा कोर्टात आल्यानंतर हे आरक्षणाला अडचणीचं ठरू शकतं, हे अशा गोष्टी करायच्या होत्या. त्यानंतर माझा एक दुसरा मुद्दा आहे, 15/4 आणि 16/4 प्रमाणेच एससीबीसी दिलेलं आहे. आधीचे एक्झिस्टिंग एससीबीसी जे इकॉनॉमिकली सोशली बॅकवर्ड आहेत आणि आता नवीन, जर मग हे दोन्ही ओबीसी मध्ये असतील, त्यांना 50%चं बॅरियर क्रॉस करून जर 16% दिले, आमची त्याला हे नाहीये. पण याच्यामध्ये डिफरन्शिएट काय, याला वॉटर टाईटपणा, याला भाग 1 भाग 2. ओबीसी मध्ये चिंतेची एकच गोष्ट आहे की जर मराठा आरक्षण त्या कसोटीवर टिकलं नाही तर ते 16% मध्ये येतील. मग त्यावेळेस अशा वेळेस सरकारने विधानसभेमध्ये चर्चा का केली नाही, कोणत्या ओबीसी विचारवंतांना का बोलवलं नाही, ओबीसी अभ्यासकांना काय बोलवलं नाही, ह्याच्यातनं कुठलं तरी याच्यातनं योग्य हे निघलं असं. त्यानंतर असं आहे की 1 जून 2004 रोजी मराठा कुणबी मराठा हा GR आलेला आहे. त्यामुळं मराठा समाज हा ऑलरेडी 27% रिझर्वेशन मध्ये आहे. आता नवीन जे 16% एससीबीसी केलं, मग त्याच्यामध्ये कुणबींना का नाही घेतलं? मग हा जो घोळ घालून ठेवलाय हा यांना आधी सुचला नाही, कारण की अनेक चाणक्य होते, त्यांनी खूप अभ्यास करून हा ATR आणि हे विधेयक आणलेले. मग यांना मुद्दाम ह्या गोष्टी ह्या अशाच भिजत ठेवायच्या होत्या, जेणेकरून ह्या गोष्टींवर कोर्टात गेल्यानंतर आक्षेप घेतला जाईल आणि या सगळ्या आरक्षणाचा पचका होईल. त्यानंतर माझा एक मुद्दा असा आहे की 50%ची जी मर्यादा 16% साठी ओलांडली आहे, 10% सवर्ण आरक्षणासाठी ओलांडली जाते, मग 52% ओबीसीला 27%च का बसवता? मग आमची पण मागणी आमच्या ओबीसीसाठी ते पण तुम्ही वाढवलं पाहिजे. आणखीन एक माझा एक 5वा मुद्दा एक असा असेल नलावडे मॅडमला, राज्य सरकारला माझं विचारणं असेल, ओबीसीचे आरक्षण जेव्हा सराटे साहेबांनी चॅलेंज केले तर त्यावेळेस
ज्या वेळेस सरकारी वकील VM थोरात जे ऍडमिशनची बेकायदेशीर आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारी याचिका तिथं दाखल होत होती, त्यावेळेस VM थोरात जे सरकारची ओबीसीची सरकारतर्फे बाजू मांडतात ते म्हणतात की यांच्या याचिकेमध्ये तथ्य आहे. म्हणजे सरकारला नक्की करायचंय काय? हे म्हणजे RSSचा अजेंडा चालवायचा आहे का? हरीश साळवेंना तुम्ही 15 कोटी 20 कोटी द्यायला तयार आहेत, मुकुल रोहतगी देतात ते तुम्हाला जाहिरातींसाठी करोडो रुपये आहेत, आणि ओबीसीच्या याचिकेसाठी तुम्हाला एक वकील चांगला देता येत नाही, एक चांगला घटनातज्ञ कायदेतज्ञ देता येत नाही. तुम्हाला जर तसं करायचं नसेल, आणि याच्यावर अनेक प्रसिद्धी माध्यमातून अनेक विचारवंतांनी चॅनलच्या माध्यमातून याच्यावर शोक व्यक्त केलाय, सरकारला मागणी केलेली आहे, अजूनपर्यंत चांगला कोणता वकील केला नाही का? तुम्हाला जर तसं करायचं नसेल, तुम्हाला RSSचा कमंडलचा जर हे अजेंडा चालवायचा असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आमच्याकडे ओबीसीसाठी पैसे नाही, आम्हाला तुमची मतं नाही पाहिजे, आम्ही RSSच्या यांनी चालणार आहेत, तुम्ही तुमची वर्गणी गोळा करा आणि तुम्ही तुमची केस लढा, तसं तरी सांगा. कांताताई नलावडे, हा प्रश्न खरंच विचारला जातोय, महाराष्ट्रातून विचारला जातोय की मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार मोठी फी आकारून किंवा ती फी देऊन मोठमोठे वकील आणतंय, पण त्याच वेळी बाळासाहेब सराटे यांनी सध्याच्या एक्झिस्टिंग कोट्याला जे आव्हान दिलेलं आहे, ती याचिका दाखल करत असताना सरकारी वकील जे बोलले त्या मुद्द्यावरती त्यांची याचिका, जी ओबीसी विरोधी याचिका आहे, ती ऍडमिट झालेली आहे, तेव्हा सरकार गप्प बसलं. हा जो आत्ताचा जो त्रागा आहे ओबीसी याचिकाकर्त्यांचा, हा सरकार विचारात घेते का? नाही, आशिषजी, मुळातच आपण हे जे मागास म्हणजे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना आपण हे 16% आरक्षण आपण देतोय. राज्य मागास जो आयोग आहे त्याने तो अहवाल दिलेला आहे त्या DK जैनकडे, आणि त्याचा अभ्यास करूनच ते मंत्रिमंडळात सादर होणार आहे. पण मला इथे त्यांना सांगायचंय, मुळात ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आपण हे आरक्षण देतो आहोत. आणि त्यांनी आता सांगितलं की मग तुम्ही मराठा समाज घेताय, मग कुणबी त्यात का नाही? कुणबी समाज ऑलरेडी ओबीसी आरक्षणामध्ये आहे, मग याच्यामध्ये घेण्याचा काही प्रश्नच येत नाहीये. मराठा ही काही जात नाहीये. मराठा समाजातल्या मंगेश ससाने वन बाय वन आणि त्याच्यामुळे हे आरक्षण आहे. आणि आता हे जर का आरक्षण होत आलेलं आहे, म्हणजे DK जैन जे मुख्य सचिव आहेत त्यांच्याकडे तो अहवाल म्हणजे दिलेला आहे, त्याचा अभ्यास करून तो मंत्रिमंडळाकडे दिला जाईल आणि तो विधिमंडळामध्ये सादर केला जाईल. त्याच्यावर अभ्यास करणार आहेत कमी जास्त. याच्यामध्ये खरं म्हणजे सरकारवर आक्षेप घ्यायचं काहीच कारण नाही. सरकारला प्रामाणिकपणे मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिक मंगेश ससाने त्यांना आरक्षण द्यायचं आणि ते दिलं जाणार आहे. ऐका तुम्ही मराठा समाजामध्ये वाद लावायचं काम केलेलं आहे. मंगेश ससाने, आपण वन बाय वन बोलूया ना. नाही, मुळातच ऐका आशिषजी, बोला. बोलू का मी? हो बोला. मंगेश ससाने, विनंती आहे, मध्ये मध्ये बोलू नका, आपला वेळ वाया जाईल नाही तर. हा हा आशिषजी, आपण तामिळनाडूच्या धर्तीवर हे आरक्षण देतोय. तामिळनाडूमध्ये सुद्धा मुळातच घटने म्हणजे आपल्याला सांगितलंय सर्वोच्च न्यायालयाने की 50%च्या वर आरक्षण म्हणजे देता येत नाही, परंतु तामिळनाडूमध्ये सुद्धा आपण पाहिलं 68% आहे. आपल्याकडे ओबीसी आणि बाकी सर्व 52% आणि आता हे 16% असं 68% होतंय. तर त्याचं कारण असं आहे, खऱ्या अर्थाने सामाजिक आणि शैक्षणिक म्हणजे मागासच हे लोक आहेत, म्हणून आपण त्या धर्तीवर जसं तामिळनाडूमध्ये दिलं गेलं तसंच आपण महाराष्ट्रामध्ये त्या धर्तीवर हे आरक्षण देतोय आणि ते टिकणार आहे न्यायालयामध्ये. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की न्यायालयामध्ये टिकणार आहे. राज्य सरकारनं जे सध्या भाजपचं सरकार आहे त्यांनी मराठा समाजाला 16% आरक्षण दिलंय, टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं होतं आणि त्यानुसार तुम्ही ही केस लढवताय. बरोबर कांता नलावडे? बरोबर बरोबर. ठीक आहे, बरोबर आहे. बाळासाहेब सराटे, मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. जसं मी आधी प्रास्ताविकात म्हटलं होतं की कॉन्ट्राडिक्शन किंवा विरोधाभास दिसतोय. राज्य सरकारचा राज्य मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल राज्य सरकारनं सादर केला, त्या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे? मराठा आणि कुणबी एकच आहे असं म्हटलेलं आहे.
बाळासाहेब सराटे, नाही म्हटलेलं. अहवालात काय म्हटलेलं आहे? बोला. ऐकून घ्या, एक मिनिट. बोलू का? हा बोला बोलू का? बोला बोला, वाट हा. बघतोय. हा मला माझ्यावर जो आरोप केलेला आहे त्याचं उत्तर आधी देऊ देत. बरं ठीक आहे, चांगलं आहे. हा. मला जे म्हणजे आमची एक संस्था आहे छत्रपती शिवाजी प्रबोधिनी, छत्रपती शिवाजी प्रबोधिनी नावाची एक संस्था आहे. मुळात माझ्या संस्थेला काम देत असताना आणखी 4 संस्था अजूनही त्याच्यामध्ये आहेत. पण आम्हाला काम द्यायचा निर्णय कोणी घेतलेला आहे? तर तो आयोगाने घेतलेला आहे. आयोगामध्ये ओबीसीचे सदस्य नव्हते का? ओबीसीचे सदस्य होते. आणि जर आमच्या विभागशहा आयोगाने जर संस्था निवडीचा जर अधिकार दिलेला असेल, त्या विभागातल्या सदस्यांनी जर संस्थांचं नाव सुचवलं असेल आणि त्या संस्थांनी काय काम केलेलं आहे, तर सभासदांच्या नियंत्रणाखाली आणि सुपरविजन खाली त्या संस्थांनी फक्त सर्वे करून दिलेला आहे. हे लक्षात घ्या. आमचे करार झालेले आहेत. 10 लाख ही फीस, आम्ही जेवढ्या विभागवार काम केलंय त्यासाठी 10 लाख ही फीस खूप कमी आहे. आमचा एकूण जर कामाचा आवाका जर पाहिला तर तुम्ही एक लक्षात घ्या की 2016 साली गोखले इन्स्टिट्यूट कडून या सरकारने 4 अहवाल घेतलेले आहेत. त्याची किती पैसे दिलेले आहेत याची जरा चौकशी करून बघा. पण त्यामुळे बाळासाहेब आम्हाला जे सराटे, पैसे देण्यात आलेले बाळासाहेब आहेत सराटे, हे त्याच्याबद्दल बघा. जर कोणी वारंवार उल्लेख नियम केला आणि सर्वांना माझी जर समान व्यक्तिगत असतो. बदनामी करायचं. ऐका, हा नियम सर्वांना समान असतो. ऐका, हा राम मंदिराच्या खटल्यातून न्यायमूर्ती नियम यू कोणता ललित बोलला, कोणत्या का बाहेर कायद्याचा पडले? बोलला तेवढं सांगून का दाखवा बाहेर आधी. पडले? कोणत्या कायद्याचा मी नियम बोलला जस्टिस तेवढं बाहेर सांगून पडू दाखवा शकतात आधी. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आला तर. कोण बाहेर? मग याचिका कोण बाहेर करताना पडलं? कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट दिसेल तर ती याचिका कशी ऍडमिट होते? हा तर कॉन्फ्लिक्ट मुद्दा आला कोर्टात कुठे येणार इथे? नाही का? कोणती याचिका ऍडमिट झाली आणि कोणता कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आलाय? त्यांचं म्हणणं काय मंगेश ससानेचं अहो, काम- की तुम्ही आमच्या आयोगासाठी संस्थेला सर्वेचं दिलं काम कधी? केलेलं आहे जानेवारीमध्ये. आणि तुम्हीच याचिका घेऊन आमचा गेलेला करार आहात. संपला कधी? मग तुमची जूनमध्ये. याचिका कशी ऍडमिट झाली असा त्यांचा प्रश्न आहे. सर्वेचं काम केलं हे हा law point होऊ शकतो सर्वेचं आणि काम केलं तो एक संस्थेचा संशोधनाचा विषय आहे. बरं ठीक आहे, आता तुमची अहो, याचिका law ऍडमिट point झालेली होऊ आहे. शकतो. तुम्ही कोर्टाच्या हायकोर्टानं नावावर ठरवायचं काय आहे. law तुम्ही point आम्ही आहे? सामान्य याचे लोक आम्हाला हायकोर्टाला बोलू द्या. कुठली सूचना करू शकत नाही. ठीक पहिल्यांदा आहे, मला बोलू तुम्ही द्या. पुढे बोला, पुढे बोला. पहिल्यांदा मला माझ्या बोलू प्रश्नाचं द्या. उत्तर द्या. आता माझ्या प्रश्नाचं यांनी उत्तर द्या. आयोगाच्या गठनावरती 2 मे 2017 याचिका दाखल केली होती. याचिका दाखल केली होती आयोगाच्या घटनाबद्दल 2 मे 2017 कोर्टाने ती फेकून दिलेली आहे. आयोगाच्या घटनावर घेतलेला आक्षेप कोर्टाने मान्य केलेला नाही. ह्याच मुंबई हायकोर्टाने ती याचिका रद्दबातल ठरवलेली आहे हे सांगत नाहीयेत. मुळात आयोगाने जे कामकाज केलेलं आहे त्याचं मुद्देसूद कोणत्या नियमाचा भंग केला हे तुम्ही दाखवून द्या. आमच्या संस्थेने जो करार केलेला आहे त्याचं जून 2018 रोजी कालावधी संपुष्टात आलेला आहे. माझे नागरिकत्वाचे अधिकार फॉरफिट झालेले नाहीयेत. नागरिक म्हणून मला न्यायालयात कोणत्याही विषयात दाद मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे माझा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वगैरे असं काही नाहीये. कायद्याच्या अंतर्गत घटनात्मक नक्कीच आम्हाला जे हा मुद्दा fundamental rights मुद्दा आहेत, नक्कीच त्याच्यानुसार उपस्थित मी होईल, कोर्टामध्ये नक्कीच याचिका उपस्थित दाखल होईल. केली. ठीक आहे, ठीक आहे. बाळासाहेब सराटे, मंगेश ससाने, बाळासाहेब सराटे, मंगेश ससाने, दोघेही ऐका. बाळासाहेब सराटे, मंगेश ससाने, दोघेही ऐका, दोघेही ऐका. आणि मी पण माझी बाजू जाहीर करतो. ऐका ऐका ऐका, मंगेश ससाने ऐकून घ्या ना. ऐका, तुम्ही प्रश्न उपस्थित केला मीडिएटर म्हणून, एक माध्यम म्हणून. मी तो प्रश्न बाळासाहेब सराटेंना विचारला. बाळासाहेब सराटे, तुमच्यावर जर का कोणी शंका उपस्थित केली आणि ती मलाही वाटली की खरंच हा मुद्दा होऊ शकतो का, शेवटी तुमच्या बाबतचा जो काही निर्णय आहे तो माननीय हायकोर्टाला घ्यायचा आहे आणि तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देताय. माझा हेतू यामध्ये एवढाच होता की त्यांनी उपस्थित केलेली शंका ती विचारणं माझं नैतिक कर्तव्य आहे पत्रकार म्हणून. मी तुम्हाला विचारलेलं आहे. यामध्ये कुठला समाज दुखवण्याचं किंवा कोणाला गोंजारण्याचा प्रश्न नाही. आता मी जो प्रश्न तुम्हाला विचारला होता त्याचं उत्तर द्या. ते हे की राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा आणि कुणबी एकच आहे असं म्हटलं आहे का? हा, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये मराठा आणि कुणबी हे सामाजिक दृष्ट्या एकच आहेत हे म्हटलेलं आहे. परंतु एक लक्षात घ्या की सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी जे सामाजिक रचना
त्यांचे व्यवसाय, त्यांचं सांस्कृतिक नातं, सामाजिक नातं या गोष्टीचा अभ्यास करून सामाजिक दृष्ट्या मराठा समूह मागासलेला आहे की नाही त्याच्यासाठी ती कुणबी आणि हा समाज सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यावसायिक दृष्ट्या एकच आहे हे आयोगाने दाखवलेलं आहे. परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की कुणबींना 50 वर्षापासून जिथं आरक्षण दिलेलं आहे त्यांना राजकीय आरक्षणाचे फायदे देण्यात आलेले आहेत. जे मराठा समूहाला राजकीय आरक्षण द्यायचं नाही असं सरकारची पॉलिसी आहे आणि मराठा समाजाची तशी मागणी नाहीये. त्यामुळे मराठा समूह हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे हे नातं सिद्ध करण्यासाठी त्यांनी कुणबी बरोबर त्याची तुलना केली आणि कुणब्याशी नातं जोडलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे. परंतु त्याच्यावरून हे सिद्ध होत नाही की त्यांना कुणब्यामध्येच आरक्षणात घातलं पाहिजे. हा सरकारला पूर्ण अधिकार आहे की कुठल्या कप्प्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. त्यामध्ये घटनात्मक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या कशाचाही भंग झालेला नाही आणि हे आम्ही न्यायालयासमोर व्यवस्थित मांडणी करणार आहोत. त्याची चिंता कोणीही करायचं कारण नाहीये. मराठा आणि कुणबी एक आहेत, नातेसंबंध आहे, सांस्कृतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, व्यावसायिक दृष्ट्या ते एकच आहेत. याला कुठलाही बाध येत नाही. शिवाय हे असताना सुद्धा मराठा हा समूह मोठा एक आयडेंटिफाईड समाज आहे. सामाजिक मागासले पण सिद्ध करण्यासाठी ऐतिहासिक पुरावे आणि सामाजिक पुरावे लागतात. ते आयोगाने दाखवलेले आहेत. पण त्यांच्या आरक्षणात रचना कुठे करायची याचा निर्णय सरकारला घ्यायचा असतो. तो सरकारने घेतलेला आहे. तो वेगळं आरक्षण सरकार देऊ शकतं कायद्याने आणि घटनेने. त्याबद्दल कोणी या ठिकाणी फार आशिषजी, माझा प्रश्न आहे आशिषजी. ठीक आहे सराट्यांचा आवाज थोडासा कमी येतोय. तर मग ओबीसी मध्ये मराठा हा समाज आहे, कुणबी ही जात आहे. बाळासाहेब सराटे पण त्याच वेळी हेही म्हटलेलं आहे मराठा आणि की मराठा आणि कुणबी यांना एका प्रवर्गात समावेश करणे हे तर्कहीन असेल असंही म्हटलेलं आहे. आज मराठा आणि अहो हे म्हटलेलं नाहीये. तुम्ही कुठून वाक्य घेतले तुम्हाला माहिती आहे. आयोगाचा अहवाल मी पण वाचलेला आहे. मराठा आणि कुणबी एकात घालणं आशिषजी असं नाहीये म्हटलेलं. ठीक आहे मंगेश ससाने बोला. आशिषजी असं नाही आशिषजी. हा मग कसं आहे नाही कांताताई आधी कांताताई आता सरकारची बाजू मंगेश ससाने सरकारची बाजू. हा ताई बोला. नाही आशिषजी, वाक्य असं आहे मराठा हा समाज आहे, कुणबी ही जात आहे. बरं. आणि कुणबी 50% आरक्षण जे ओबीसीना दिले जातात त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत कुणबी. पण ते आयोगात नाही लिहिलेलं की कुणबी आणि ही हे जात आहे आणि मराठा मराठा समाज आहे जे- असं आयोगात सामाजिक, लिहिलेलं आर्थिक नाही. आणि शैक्षणिक अहो. मागास जे आहेत त्यांच्यासाठी आपण हे आरक्षण दिलंय 16%. पण मागासवर्ग आयोगाचा अहवालच प्रसिद्ध नाहीये. कुणबी- त्यात काय नाही हे कळू देत ना लोकांना. कांताताई हा सरकारने हे बरोबर आहे. आता बघा. घालून ठेवलेला गोंधळ आहे. हे आशाताई, हा मागासवर्ग सरकारने घालून ठेवलेला गोंधळ आयोगाने हा अहवाल आता आहे. एक तर त्यांनी तो त्यांच्याकडे जी दिलेला आहे. मंगेश ससाने ऐका की जरा. त्यांच्याकडे देतील. तुमचेच मुद्दे लावून धरतो जरा थांबा ना. की त्याच्यावर चर्चा होऊन तो विधिमंडळामध्ये जाईल आणि विधिमंडळात ठेवल्यावर तो बाहेर येईल ना. विधिमंडळात ठेवल्यावर तो बाहेर येणार. सरकारने नाही सांगितलं आता ना तो विधिमंडळात DKG यांच्याकडे ठेवायचं. दिलेला आहे. ते अभ्यास Action करून taken report दिला मंत्रिमंडळाकडे फक्त. देणार आहे. तो सादर कांताताई करणार आहे. नलावडे हायकोर्टात याचिकाकर्त्यांना प्रती दिल्या म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये आलं का? ते जनतेसाठी खुलं झालं का असा अर्थ घ्यायचा का? आता सगळं काही हायकोर्टातून आणि सुप्रीम कोर्टातूनच जनतेला मिळवायचं का? मग विधिमंडळ कशाला आहे? संसद कशाला आहे? नाही असं नाही मी म्हणत आहे तुम्हाला. परंतु अहो त्याच्यावर एक लक्षात घ्या, जैननी काय सांगितलंय त्याच्यावर अभ्यास केला जाईल. जो अहवाल दिलाय तो त्याच्यावर अभ्यास केला जाईल आणि मग तो मंत्रिमंडळाकडे सादर केला जाईल. की त्याच्यामध्ये आपण म्हणजे पाहिलेलं आहे की मुळातच जर आपण पाहिलं एवढा वेळ का लागला आयोगाला, तर 1,93,000 निवेदनं त्यांच्याकडे आली होती आणि त्याचा अभ्यास करून आणि शिवाय काही संस्थांच्या माध्यमातून त्यांनी 45,000 कुटुंबांमध्ये ते गेलेले त्यांनी सर्वे केलेला आहे. आणि तेव्हा अशा पद्धतीने हे आपण म्हणजे की मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध झालेले त्याच्यातून आणि म्हणून त्यांना आरक्षण आपण देतोय. ठीक आहे सरकारची बाजू तुम्ही लावून धरताय. सरकारनं आरक्षण दिलेलं आहे, टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे हे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच विधानसभेत म्हणाले. त्यांनी ती ओनरशिप घेतलेली आहे आणि त्यामुळंच मग आधी हरीश साळवे असतील, आता मुकुल रोहतगी असतील, हे देशातले नंबर 1 नंबर 2 विधिज्ञ ही महाराष्ट्र सरकारची केस किंवा खटला लढतायत. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपल्यासोबत नागेश चौधरी सुद्धा आहेत, त्यांच्याकडेही मी जाणार आहे. आणि पुन्हा जो वाद आहे
तो सगळा वाद इतका क्लिष्ट झालेला आहे. यातून जर का मराठा आरक्षण टिकलं नाही तर त्याचे पडसाद हे वेगवेगळ्या स्तरावरती उमटू शकतात. म्हणजे इतर समाजवर्गाला दिलेलं जे आरक्षण आहे ते, आणि केंद्र सरकारने एवढा गाजावाजा करून निवडणुकीच्या तोंडावरती जे सवर्ण 10% आरक्षण लागू केलेलं आहे, जे राज्यात सुद्धा लागू झालेलं आहे, त्यामुळं 78% इतकी राज्यातल्या आरक्षणाची टक्केवारी गेलेली आहे. त्यावरती काय परिणाम होणार आहे याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय लक्षवेधी चर्चा, आणि ती सुद्धा मराठा आरक्षणावरती. आरक्षण टिकेल का यावर. मी जातोय नागपूरला. आपल्यासोबत ओबीसी नेते नागेश चौधरी आहेत. नागेश चौधरी, आज याचिकाकर्त्यांनी एक आक्षेप घेतलेला आहे, जो हायकोर्टात सुनावणी दरम्यान घेतलेला आहे, तो हा आहे की जर का राज्य सरकार म्हणतंय मराठा आणि कुणबी एकच आहेत, तर मग मराठा समाजाला वेगळं 16% आरक्षण का? हा आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतलेला आहे. तुम्ही हा जो पर्टिक्युलर आक्षेप आहे याकडे कसं बघता? यातून काही वेगळे वाद महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात का? खास करून तुम्ही विदर्भातून येता, तुम्हाला मराठा कुणबी त्यातल्या पोटजाती याची समीकरणं माहिती आहेत, आणि ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे ते स्वतःमधला काही शेअर एक्झिस्टिंग कोट्यामधला कमी करून घ्यायला तयार होणार नाहीत, हेही तुम्हाला माहिती आहे. याकडे तुम्ही कसं बघता? ते निसरते यार. आशिषजी, खरं म्हणजे हा मराठा आणि कुणबी हे जर एकच आहे असं या आयोगाचं म्हणणं असेल तर मला असं वाटतं की हे एक चुकीचं आहे. आणि दुसरं म्हणजे या 27% सर्व कुणब्यांचा समावेश होतो, आणि एका जातीला वेगळं 16% आरक्षण हे कुठल्याही न्यायामध्ये बसत नाही. आता कुणबी आणि मराठा याच्या संख्येबद्दल देखील वाद आहे. मला माहीत आहे की इरावती कर्वे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, महाराष्ट्र लँड अँड इट्स पीपल. त्याच्यामध्ये त्यांनी अशी मागणी असं लिहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 35% कुणबी आहेत आणि 15% मराठा आहेत, आणि त्यांची एकूण पॉप्युलेशन 50% आहे. आता हे 15% जर मराठी, आता मला वाटतं मराठ्यांचं हे जे जातीचं संख्या काढलेली आहे ती किती बरोबर आहे याचा सुद्धा हा सुद्धा प्रश्न आहे. 16% म्हणजे त्यांना निम्मे दिले असेल, 32% मराठी धरलेले आहेत, आणि इरावती कर्वे म्हणतात की 35% कुणबी आहेत. याचा अर्थ हा होतो की मग एका जातीला तुम्ही तिच्या संख्येच्या प्रमाणामध्ये अर्ध 50% दिले 16%, हे चुकीचं आहे. म्हणून कुणबी आणि मराठा याच्यामध्ये जर भेद नाही असं मराठे आता म्हणतायत, परंतु मला आठवतं की आम्ही ज्या मंडल कमिशनच्या मुवमेंटमध्ये होतो तेव्हा मराठा महासंघानं मंडल आयोगाचा विरोध केला होता. शशिकांत पवार माझ्या ओळखीचे होते, त्यांनी सुद्धा सुरुवातीला मंडल आयोगाचा विरोध केलेला होता. आणि आता ही परिस्थिती येते आहे की आता ते कुणबी म्हणायला तयार आहेत. खरं म्हणजे कुणबी आणि मराठ्यामध्ये भेद आहेत. खरं म्हणजे मराठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आहे, विदर्भात कमी प्रमाणात आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये सुद्धा मराठे कमी प्रमाणात आहे. तेव्हा ही जी संख्यासुद्धा मला वाटते आक्षेपार्ह आहे की याचासुद्धा निकाल लागायला पाहिजे की मराठ्यांची ॲक्च्युअल लोकसंख्या किती आहे याचा निकाल लागल्याशिवाय, आणि कुणबी आणि मराठी मर्ज होत असेल तर एका जातीला तुम्ही तिच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण देता, आणि कुणब्यांना जे 35% आहे किंवा याचासुद्धा निकाल लागला पाहिजे, त्यांच्यावर हा अन्याय होतो आहे. म्हणून एकूण जर आरक्षण 27% कुणबी माळी तेली सगळे 300च्या वर जाती ओबीसीमध्ये घालायच्या, आणि एका जातीला मात्र वेगळं तेवढं टक्के आरक्षण द्यायचं, हा कुठल्याही न्यायामध्ये बसणारा प्रकार नाही. म्हणून आपण याच्यावर पुन्हा हे केलं पाहिजे की ही जी ओबीसीची जी मागणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता सवर्णांचं जे आरक्षण संविधानानं घटनेला आपल्या पार्लमेंटमध्ये 10% जे आरक्षण दिलेलं आहे, ही खरी नीती ही आहे की वरच्या जातींना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आरक्षण द्यायचं आणि ओबीसी किंवा SC STंना खाली ठेवायचं, ही भूमिका देखील या केंद्र सरकारची आणि महाराष्ट्र सरकारची सुद्धा दिसते आहे मला असं वाटते. आणि म्हणून आपण याच्यावर हा जो वाद आहे ओबीसी मध्ये कुणबी किंवा मराठी घालायचा, तर तो सुद्धा मला वाटतं त्याचं पुनर्निरीक्षण व्हायला पाहिजे. खरंच मराठी 32% आहे का,
हा आकडेवारी कुठून काढलेली आहे? इरावती कर्वेवर जी मांडणी केली ती बरोबर आहे की नाही आहे याच्यावर सुद्धा निवाडा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. हा बाळासाहेब सराटे, मला आणि दोन म्हणून, प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. मराठ्यांचं वेगळं आरक्षण आता 69%. हा बोला 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 चौधरी साहेब बोला. हा नाही जे त्या कांता नलावडेने जो मुद्दा मांडला की 69% 68% मद्रासमध्ये आरक्षण आहे, ते जे वाढवलेलं आरक्षण आहे ते एका जातीसाठी नाही वाढवलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये जातींचा समूह असायला पाहिजे. एका जातीसाठी असं आरक्षण वाढवणं हे सुद्धा कुठल्याही न्यायामध्ये बसत नाही आहे. म्हणून याचा पुनर्वाचन व्हायला पाहिजे की हे जे 16% आरक्षण आहे कुठल्याही न्यायामध्ये बसत आहे. म्हणजे सरकारला, बीजेपी सरकारला किंवा केंद्रामधल्या बीजेपी सरकारला जर वरच्या जातींना जास्त न्याय द्यायचा असेल आणि या सगळ्या ओबीसी किंवा SC ना दाबायचं सर, असेल, इतके दिवस तर हे ओबीसी सुद्धा बरोबर नाही. आरक्षणाचा यांना फायदा या घेतात देशामध्ये आहे. पुन्हा, आता पहिल्यांदा वरच्या जातींना काहीतरी मिळालेलं आहे. ओबीसी किती वर्ष झाले त्या सगळ्या गोष्टींचा ऍडव्हान्टेज घेतात आहे ते सांगा. SC ST ना नाही, वरच्या जातींना 1948 सगळं- नंतर मिळालेलं आहे. आता वरच्या जातीतल्या गरिबांना पहिल्यांदा न्याय मिळालेला आहे. वरच्या जातींना आहे. ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आणि ओबीसी ना द्रविड मुनेत्र वर्गम, द्रविडनी या पक्षाने याचिका दाखल केलेली आहे. बरं, ठीक आहे ठीक आहे, येऊया. आरक्षण हा गरिबीचा प्रश्न नाही आहे. हा सामाजिक आर्थिक दृष्टी. नाही मुद्दा भरकटतोय. मी जातोय बाळासाहेब सराटे यांच्याकडे. बाळासाहेब सराटे, मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत. 12% आरक्षण आहे केवळ. किती वर्ष झाले पण ते एन्जॉय करतात आहे. ठीक आहे, आम्हाला ठीक आहे, सवर्णांना ठीक आहे. पहिल्यांदा मिळालेलं आहे मुद्दा नाही. अजून सवर्णांचं आरक्षण फसू नये असं अनेकांना वाटतंय. गरिबांना ते आरक्षण मिळावं, त्यामुळे महाराष्ट्रातून तरी याचिका दाखल झालेली नाही. अलोनी साहेब, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही निश्चिंत राहा. हा प्रश्न आहे मराठ्यांचा आणि ओबीसीचा. मी बाळासाहेब सराटे यांच्याकडे जातो. बाळासाहेब सराटे, दोन प्रश्न आहेत. एक तर तुमच्या याचिकेच्या हेतूला घेऊन प्रश्न आहे. तुम्ही तुमची याचिका मराठा आरक्षण टिकावं म्हणून दाखल केली की सध्याच्या एक्झिस्टिंग कोट्यातलं जे ओबीसी आरक्षण आहे ते फसावं म्हणून केली, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर का 32% मराठा समाज आहे जो अनारक्षित आहे, म्हणजे ज्याला आरक्षण नाही त्याला 50% म्हणजे 16% आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. जर का यामध्ये विदर्भात असं म्हणूया की 3-3.5% लोक जे आहेत मराठा समाजातली ज्यांना सर्टिफिकेट्स नव्हती ओबीसीची, ते धरले असते. मराठवाड्यामध्ये निजामानी जे कुणबी आहेत त्यांनाही मराठे केल्या म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला, तेही तिकडे धरले असते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठे घेतले असते जे तुलनेनं अधिक मोठ्या संख्येनं आहे. असं करून त्याचा सर्वे केला असता, तसा आयोगाने विचार केला असता तर चाललं नसतं का? पहिला प्रश्न तुमच्या याचिकेचा हेतू आणि दुसरा प्रश्न सर्वेक्षण करताना जे गृहीतक आयोगाने मांडलंय ते जर का नीट मांडलं असतं तर मराठा कुणबी ही भांडणं पण नसती लागली. आशिषजी मला बोलू द्या आता या विषयामध्ये. हो हो, मुख्य विषय असा आहे की माझी याचिका ही कुठली स्वार्थी हेतूने किंवा मराठा समाजाचं आरक्षण वाचवावं म्हणून केलेली नाही. मराठा समाजाचं आरक्षण वाचवायला आम्ही समर्थ आहोत आणि आम्ही नक्की लढू. आपण प्रश्न विचारलेला आहे की मराठा समाजाचं आरक्षण टिकेल का, तर ते 100% टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. आणि तुम्ही आता एक लक्षात घ्या, सामाजिक भेद कसा केला जातो की मराठा समाजाचं आरक्षण हे 52% वरचं आहे म्हणून ते जास्तीचं आहे असा आमच्यावर आरोप केला जातो. आणि तेच जर आमच्या वरचं अजून 10% आरक्षण दिलं असेल तर त्याला कोणी आक्षेप घेत नाही. ही महाराष्ट्रातली मोठी शोकांतिका आहे. अहो, आम्ही कमी एक्सेसिव्ह आहोत, आमच्या वरती एक एक्सेसिव्ह घटक आलेला आहे, त्याच्यावर आक्षेप नाहीये. मराठा समाजावर एक्सेसिव्ह म्हणून आरोप होत असेल तर या ओबीसीच्या लोकांना आणि यांना काय म्हणावं असं मला दया येते यांची. दुसरा मुद्दा असा आहे की कुठल्याही स्वार्थी हेतूने मराठा आरक्षण टिकावं म्हणून माझी याचिका नाही. कायद्याची आणि घटनेची चौकट महाराष्ट्रामध्ये आरक्षणात प्रस्थापित व्हावी असं माझं मत आहे आणि आम्ही तो प्रयत्न करीत आहोत. राहिला प्रश्न या मराठा समाजाच्या संख्येचा, तर आता यांनी इरावती कर्वेचं जे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी शेवटचं पान सांगितलं का पहिला भाग सांगितलं हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. इरावती कर्वे असं म्हणतात की सुरुवातीला मराठा समाजाची संख्या कमी होती आणि आधी कुणबी समाजाची संख्या जास्ती होती सुरुवातीला, म्हणजे 1900च्या आधी.
हळूहळू जेव्हा शाहू महाराजांची चळवळ वेदोक्त वगैरे जेव्हा पुढे यायला लागलं, त्याच्यातून मराठा नोंदीची संख्या वाढत गेली आणि शेवटी कुणबी संख्या कमी झाली आणि मराठ्यांची संख्या वाढली, असं इरावती कर्वेंचा निष्कर्ष आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा पुस्तकं माहिती आहे, एवढं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता राहिला प्रश्न ओबीसीची संख्या किती, त्याच्यासाठी ओबीसीची 4 मार्चला हिअरिंग होणार आहे. मराठ्यांची संख्या किती, त्याच्यासाठी हिअरिंग सुरू आहे. त्याच्यासाठी हिअरिंग सुरू आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. फक्त ही चिंता लक्षात घ्या की आमच्या विरोधक याचिकाकर्ते आदरणीय तातार सरांनी आज कोर्टाला हे सुचवलेलं आहे की जर नवीन सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या एक प्रवर्ग जर सिद्ध झालेला आहे मागासलेपणा त्याचा, तर तुम्ही त्यांना त्या असलेल्या ओबीसी आरक्षणातच घालायला पाहिजे होता, अशी सूचना सुद्धा वकिलाने केलेली आहे, विरोधी वकिलाने. याची चिंता ओबीसीने करावी. मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षण द्या अशा काही मागण्या केल्या नव्हत्या. आम्ही एकट्याला आरक्षण दिलं म्हणून पोटात दुखतं, आम्ही ओबीसी द्यायचं म्हणलं तर म्हणणार आम्ही धक्का लावू देणार नाही. हे कोण आमचा निर्णय करणार आहे, हाही महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. मराठा समाजावर जे आक्षेप आहेत की 50% वरचं आरक्षण आहे, ते आक्षेप आम्ही नक्की धुळीस मिळवू. असं म्हटलंय की आयोग खारिज झालेला आहे, नंतर आयोगाचा अहवाल बोगस आहे, यांनी मनातले मांडे मनात ठेवावे. 3-4 दिवसाचाच विषय आहे, 1 आठवड्याभरात याचा रिझल्ट समोर येणार आहे. मी त्याच्याबद्दल जास्ती भाष्य आता याच्यासाठी करत नाही की ते आता सुनावणी सुरू आहे कोर्टात, आम्ही याच्याबद्दल आमची मतं नक्की मांडू. परंतु मराठा समाजाला म्हणून एक विश्वास द्यायचा माझा प्रयत्न आहे की ही सुनावणी होईल तेव्हा मराठा समाजाला नक्कीच याचं दुःख होणार नाही, इतकी तयारी तरी मराठा समाजाने या विषयात आता करून ठेवलेली आहे. बाळासाहेब सराटे, तुम्ही माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, सॉरी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तुमची याचिका सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये ज्या जाती आलेल्या आहेत त्या कुठल्या निकषावरती आल्या, त्याची तुम्ही चिरफाड करा किंवा फेर आढावा घ्या अशी मागणी नाही तुमच्या याचिकेत. मागणी आहे, त्याचा काय संबंध आहे मराठा आरक्षणाशी? त्याचा मराठा आरक्षणाशी काही संबंध नाही, ती स्वतंत्र याचिका आहे. मग त्याच याचिकेवरती तुम्ही लढताय ना हा खटला. मुद्दा उपस्थित होतो जर मराठा समाजाचं आरक्षण हे अहो त्या याचिकेवर लढतोय, परंतु मराठा आरक्षणाच्या बाजूने सुद्धा माझ्या दोन्ही ज्या प्रमुख याचिका आहेत त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या 2-2 याचिका आहेत, 2-2 प्रेयर घेऊन. 2 नाही 3 आहेत. 3 आहेत, व्हेरी गुड. ठीक आहे. मंगेश ससाने धरून आहे सगळं. अजून वाढलं. मंगेश ससाने नाही हा हे बघा मुद्दे खूप क्लिष्ट आहेत, हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे. कांताताई, तुम्हाला टिकवण्यासाठी मराठा आरक्षण तुमच्या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना खूप कंबर कसावी लागणार आहे याची कल्पना तुम्हाला आली असेल, महाराष्ट्राला आली आहे, कारण तुम्ही 2-2 महत्वाचे वकील इथं लावलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केली, आम्ही हे आरक्षण टिकवणारच आहे. ठीक आहे कांताताई मला माहिती आहे. संमत होईल मी यस सांगते तुम्हाला. तुमच्या आधी मी बोललो की विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की आम्ही आरक्षण दिलं, टिकवण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे, ओनरशिप घेतली असं मी म्हणालेलो आहे. आता मला प्रश्न विचारू द्या. मंगेश ससाने, मराठा समाजातल्या अनेकांना असं वाटतंय की राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागासलेलं ठरवलेलं आहे. मग सामाजिक दृष्ट्या मागासलेलं ठरवलं असेल तर मराठा समाजाचाही समावेश सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये करावा अशी मागणी आहे. याकडे ओबीसी समाज जो सध्याच्या एक्झिस्टिंग कोट्यामधला आहे तो कसा विचार करतोय? आशिषजी, आम्ही सुरुवातीपासूनच 16% एससीबीसी आरक्षणाचं स्वागत केलेलं आहे. पण जर तुम्ही आता एक्झिस्टिंग 52% आणि परत 30% सराटे साहेब म्हणतात, हा जर समाज जर 27% मध्ये जर कॉम्प्रेस करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये वादाचे होतील. सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये म्हणतोय मी, सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये मराठा समाजाला काय घालू नये? जबाबदारीने सांगतो, कोणत्याही ओबीसी संघटनेने एससीबीसी 16% आरक्षण चॅलेंज नाही केलेलं, हे जबाबदारीने मी सांगतो. आमची ओबीसीची एकच खंत आहे की मराठा कुणबी मराठा आधी पण याच्यामध्ये जायते एससीबीसी मध्ये. त्यानंतर हा हॅलो बोला आशिषजी,
आणि SCBC जे 16-4 15-4 प्रमाणे दिलेलं आहे, आधीचे SCBC आणि नंतरचे SCBC याच्यामध्ये काहीतरी वॉटर टाईटपणा पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी भाग 1 भाग 2 पाहिजे. आमचं हेच म्हणणं आहे. आणि जर सवर्ण आरक्षणासाठी जर घटना दुरुस्ती होत असेल, सवर्ण आरक्षणासाठी घटना दुरुस्ती होत असेल तर मग ओबीसीची मर्यादा वाढवून जे 16% त्यावेळेस का नाही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सुचलं की मराठा 16% आरक्षण ज्यावेळेस घटना दुरुस्ती करावी, कॉन्स्टिट्युशनल ठीक अमेंडमेंट आहे, करावी. पॉइंट टू बी नोटेड. त्यांना दिलीप आता अलानी, 40 जणांचा हा मुद्दा बळी आहे, द्यावा हा लागेल. मुद्दा आहे. सवर्णांसाठी घटना दुरुस्ती तात्काळ होते, आज निर्णय होतो, उद्या विधेयक येतं, परवा मंजूर होतं, पण इतरांच्या बाबतीत नाही. भाजप सरकार असं करतं. सर, त्याचं कारण अतिशय साधं आहे की केंद्र सरकारचा हेतू अगदी क्लिअर होता की सवर्णांना आरक्षण द्यायचं. सवर्ण समाजावर अन्याय होतो आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचं. त्याकरता लागणाऱ्या सर्व कायदेशीर तरतुदी त्यांनी नीट अरे, मराठा केल्या, समाजाला म्हणून होत त्यांना नाही का 3 मग अन्याय? दिवसामध्ये सर 3 दिवसामध्ये आरक्षण मिळालं. बघा, मोर्चा न काढता पण आरक्षण दिल्यावरती जमा झाले आझाद मैदानात. कारण विचार कारण करता 5 नाही सर, महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी किंवा सवर्णांनी काही केलेलं नाही. 5 राज्यांमध्ये भाजप सरकार हरल्यामुळे ते सवर्णांना आरक्षण दिलं गेलेलं आहे. पण ते करताना सर्व कायदेशीर तरतुदींचा नीट विचार करून ते केलेलं अतिशय सुंदर आहे. तेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार सतत कन्फ्युज्ड आहे किंवा त्यांचा हेतू अहो, ते काय नीट सुंदर आहे? एक मिनिट सर, मला बोलू द्या. त्यांचा हेतू नीट नाही. 52 मोर्चे निघेपर्यंत त्यांनी घटना दुरुस्ती सुद्धा केली नाही, अजूनही केलेली नाही. तामिळनाडू सरकारच्या बद्दल नलावडे मॅडम म्हणत होत्या, त्याच्यामध्ये 76वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यानंतरच ते शेड्यूल 9 मध्ये गेलं. अजून सुद्धा राज्य सरकार तशी घटना दुरुस्ती करत नाही आणि आता 10% सवर्ण आल्यामुळे ती होणं फार कठीण आहे. पण खरं म्हणजे मराठा समाजाला दोन्हीकडनं विन विन सिच्युएशन आहे. कारण जर त्यांना ओबीसी नाही ठरवलं, 16% मिळालं नाही, तर ते 10% त्यांना मिळणारच आहे सवर्ण म्हणून. अहो, पण अटी शर्ती निकष असे आहेत की मराठा समाज बसत नाही, असल्या असं काही कल्पना मराठा करत नाही, नेत्यांजवळ नाही. म्हणजे अशी म्हणजे ते जी सगळे मला म्हणतात, एका 8 लाखापेक्षा त्यांचं जास्त उत्पन्न आहे म्हणून नाही मिळत. नाही असं मिळालं नाही, असं- जे असं घर असं जमीन वापरायचं याचे जे नाही. निकष आहेत त्याच्यात मराठा समाज मिळालं बसत नाही, नाही, आपण असं त्याचा काही अर्थ जगत करत नाही. नाही. त्यांची प्रॉपर्टी आहे तेवढी सर. अहो, मग ते कोरडवाहू श्रीमंत आहेत. शेतीतून उत्पन्न होत नाही मराठा समाजाचं, तेच तर रडणं आहे, म्हणून तर आत्महत्या होतात. अहो, हे प्रॉपर्टी मोजणारे तुम्ही कोण? अशी जी सगळ्या नाही, सर, 100% सर, असं बोलू नका. आपण डिस्कशन करतो आहे आणि आपण चला, आपण सुवर्ण मध्य साधण्याचं काम करतोय, सराटे तोडगा साहेब, काढण्याचा प्रयत्न आम्ही कोण करतोय. आणि तुम्ही कोण जेव्हा याच्यावर जाऊ नका. चर्चा झाल्यानंतरच आपण तोडगा निघू चर्चा शकतो. करतो आहे. चर्चा झाल्यानंतरच सरकारला कृपया. काही शिफारशी सूचना मिळू शकतात. आणि दुसरं म्हणजे 8 जी मी लाखाच्या बोलू का? मर्यादेला मी सहमत नाही. गरिबांकरता ते मिळालं पाहिजे की ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या खाली आहे. राज्य सरकारच्या हातामध्ये ते सर्व निकष आहेत. ते अहो, वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते जर झालं, राज्यघटनेमध्ये तर मराठ्यांना आरक्षणाची जास्त तरतूद मिळतील आहे. ब्राह्मणांपेक्षा. हा काय गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाहीये ना. आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. वंचितांना मुख्य आरक्षण प्रवाहात गरिबी आणण्यासाठी हे लक्षात घ्यायला नाही, आरक्षण आहे. आणि सवर्ण विधेयक जे मंजूर झालं त्यामुळे अशी टीका केली जाते की एक दरवाजा पाहिजे त्यांना. उघडा झालेला आहे. तो कसा झालेला आहे तर आर्थिक निकषावरती आरक्षण लागू करण्याच्या दृष्टीनं ते भाजप सरकारचं पहिलं पाऊल आहे, अशी सुद्धा टीका होते. कोणी दबक्या आवाजात बोलतं, खुलून कोणी बोलत नाहीये. पण कदाचित निवडणुकीनंतर लोक बोलतीलही. सर, आर्थिक मागासलेले लोक आहेत. एखाद्या माणसाचं ज्याचं उत्पन्न ब्राह्मणाचं फक्त 1 लाख रुपये वर्षाला आहे, त्याच्या मुलाला पूर्ण फी भरावी लागते आणि 8 लाख वाल्या ओबीसीला भरावी लागत नाही. हा अन्याय नाही का? किंवा ठीक आहे, ठीक आहे. ही आरक्षणाची चर्चा लवकर थांबणारी नाही. लॉजिकल एंडला आता हायकोर्टाला यायचं आहे. कारण मी पुन्हा पुन्हा सांगतोय, महाराष्ट्राच्या दृष्टीनं जिथं मतांची संख्या मराठा समाजाच्या खूप जास्त आहे किंवा मराठा समाज ही एक वोट बँक आहे किंवा सर्वाधिक टक्केवारीनं मराठा समाज देशात आहे, अशा वेळी या समाजाचं आरक्षण जे दिलं गेलं आहे 16% ते टिकेल की नाही या संदर्भातली जी याचिका आहे, अनेक याचिका आहेत बाजूनं आणि विरोधातल्या, त्यांच्यावरती आजपासून हायकोर्टात अंतिम सुनावणी सुरू झालेली आहे. आणि सर्वांचं ऐकून घेणं, युक्तिवाद ऐकून घेणं, सरकारची बाजू ऐकून घेणं, त्यानंतर न्याय निवाडा करणं, यासाठी माननीय हायकोर्टानं आज जाहीर केलेलं आहे
कितीही वेळ लागला तरी ही अंतिम सुनावणी सुरू राहणार आहे. त्यामुळे 3 दिवसांपेक्षा अधिक वेळ या अंतिम सुनावणीसाठी हायकोर्ट देऊ पाहत आहे. त्याचं स्वागत आहे, कारण निर्णय सुद्धा हा महत्वाचा असणार आहे आणि दूरगामी परिणाम करणारा आहे. महत्व काय की एकूणच समाज घटकावरती महाराष्ट्राच्या दूरगामी परिणाम करणारा हा निकाल असणार आहे. त्यामुळे तिथं काय घडतं याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.